तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आत्ता, या क्षणी, तुम्ही स्वतःला किती मार्क्स द्याल? 10 पैकी? थांबा, उत्तर मनात ठेवा. कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की तुम्ही स्वतःला किती कमी लेखत आलात आणि का. आणि मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या आयुष्यातला एकही मोटिवेशनल स्पीकरनी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेली नाही. विचार करा, सकाळी उठता, आरशात बघता आणि मनात येतं, हे पुरेसं नाही, मी पुरेसा नाही. कोणी सांगितलं हे तुम्हाला? कोणी सांगितलं की तुमच्या शेजारचा, तुमचा मित्र, सोशल मीडियावरचा तो माणूस, तो तुमच्यापेक्षा जास्त वर्दी आहे? आपण रोज एक चूक करतो. आपण बाहेरच्या जगाला आपली किंमत ठरवायची परवानगी देतो. बॉसने ओरडलं की वाटतं आपण युजलेस आहोत. कोणी लाईक नाही केलं पोस्टला तर वाटतं आपण बोरिंग आहोत. रिलेशनशिप गेली तर वाटतं आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण थांबा, एक डायमंड कधीही रस्त्यावर पडला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तुम्ही पण डायमंड आहात. फक्त तुम्हाला त्याची जाणीव नाही. आता मी तुम्हाला एक सायकोलॉजी सांगतो, जी खूप कमी लोकांना माहीत आहे. सायंटिस्टनी एक एक्सपेरिमेंट केली. एका खोलीत 2 ग्रुप्स ठेवले. पहिल्या ग्रुपला सांगितलं, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं, तुम्ही खूप मेहनती आहात. नंतर दोन्ही ग्रुप्सला एक कठीण टास्क दिला. तुम्हाला वाटेल, ज्यांना टॅलेंटेड म्हटलं ते जिंकले असतील? नाही. टॅलेंटेड ग्रुपने टास्क अवॉइड केला, कारण त्यांना फेल्युअरची भीती होती. मेहनती ग्रुपने टास्क स्वीकारला आणि त्यांनी चांगलं केलं. याचा अर्थ काय? सेल्फ वर्थ हे तुमच्या लेबलवर नाही, तुमच्या ॲक्शनवर आहे. पण हेच ॲक्शन घ्यायला आपण का घाबरतो? याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात देईन. आणि हे उत्तर तुम्हाला थोडं अनकम्फर्टेबल करेल. चला तर मग सुरुवात करूया. आपण स्वतःची किंमत ओळखत नाही, कारण आपल्याला त्याची सवय नाही. लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलं आहे, जास्त बोलू नकोस, इतका कॉन्फिडंट राहू नकोस, लोक काय म्हणतील? तुझ्यापेक्षा चांगले लोक आहेत. हे ऐकत ऐकत आपण एक बिलीफ बनवली, मी सामान्य आहे. आणि मग आपण त्या बिलीफनुसार जगायला लागलो. पण इथे एक ट्विस्ट आहे. ती बिलीफ खरी नाही. ती फक्त रिपीटेड ॲक्शन आहे. जे वारंवार ऐकतो ते सत्य वाटायला लागतं. हे ब्रेनचं काम आहे. त्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. तुमचा ब्रेन तुमच्या विरुद्ध काम करतोय, तेही दररोज. मग त्याला तुमच्या बाजूने कसं वळवायचं? हे मी शेवटी सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप. पण आधी एक गोष्ट समजून घ्या. एब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. त्यांचं आयुष्य बघा. वयाच्या 7व्या वर्षी घर गेलं. 9व्या वर्षी आई गेली. 22व्या वर्षी बिझनेस फेल्ड. 23व्या वर्षी इलेक्शन हरले. 26व्या वर्षी जी मुलगी आवडत होती ती गेली. 27व्या वर्षी नर्वस ब्रेकडाऊन आला. त्यानंतर 6 वेळा इलेक्शन्स हारले. आपण जर त्यांच्या जागी असलो असतो तर कदाचित सगळं सोडून दिलं असतं, नाही का? पण लिंकननी काय केलं? ते स्वतःला एक प्रश्न विचारत राहिले. माझी किंमत माझ्या फेलियर्सवर आहे की माझ्या पर्पजवर? आणि 51व्या वर्षी ते प्रेसिडेंट झाले. बघा, जगाने त्यांना किती वेळा सांगितलं की तुम्ही पुरेसे नाही, पण त्यांनी स्वतःची किंमत स्वतः ठरवली. तुम्हीही हे करू शकता. कसं? आत्ता सांगतो. 3 गोष्टी. फक्त 3. पण या 3 गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात. पहिली गोष्ट, मिरर रूल. उद्यापासून सकाळी उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला एक गोष्ट सांगा जी तुम्हाला आवडते स्वतःबद्दल. फक्त एक. हे स्टुपिड वाटतं, पण ब्रेनला नवी बिलीफ बनवायची असेल तर रेपिटिशन लागतं. दुसरी गोष्ट, कंपॅरिझन डिटॉक्स. पुढचे 7 दिवस एकाच माणसाशी कंपेअर करा. कालचे स्वतः आणि आजचे स्वतः. बाकी सगळे कंपॅरिझन बंद. इंस्टाग्राम, नेबर्स, रिलेटिव्हज सगळे बंद. कारण तुम्हाला त्यांची रेस धावायची नाहीये. तुमची रेस वेगळी आहे. तिसरी गोष्ट, आणि ही सर्वात महत्वाची आहे. जेव्हा कोणी तुम्हाला हर्ट करेल, इग्नोर करेल,
तुमची किंमत कमी करेल. त्या क्षणी स्वतःला विचारा, या माणसाला माझी किंमत ठरवायची परवानगी मी दिली का? जर नाही दिली, तर त्यांचं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. परमिशन नाही, एंट्री नाही. आठवतंय? व्हिडिओच्या सुरुवातीला मी विचारलं होतं, तुम्ही स्वतःला 10 पैकी किती मार्क्स दिलेत? आता पुन्हा विचारतो, बदललं का उत्तर? कदाचित थोडं बदललं असेल, कदाचित नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणत्या एक्झाममध्ये नाही, कोणाच्या ओपिनियनमध्ये नाही, कोणाच्या लाईक आणि कमेंटमध्ये नाही. तुमची किंमत आहे तुम्ही स्वतःशी कसे वागता त्यात. आजपासून एक निर्णय घ्या. मी माझ्या किमतीचा निर्णय आता स्वतः घेईन. हे एकच वाक्य, पण हेच एक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं. पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल मनसंवादचा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल, तर तुम्ही कन्सिडर करू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला. लाईक केलात या व्हिडिओला, तर YouTube ही व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. आपली कम्युनिटी वाढेल आणि मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्यात सतत प्रगती करत राहा. धन्यवाद.